मित्र हो, हा व्हिडिओ बघा. हा मत चोरी संदर्भातला व्हिडिओ आहे. काँग्रेसचा प्रचार व्हिडिओ आहे हा. आणि याच्यावर जी कमेंट आली आहे त्या कमेंटवरून अंधभक्त जे नवीन आहेत किंवा 40 पैशावाले जे आहेत ते कसे ओळखायचे मी तुम्हाला सांगतो. साहब रिपोर्ट लिखाना है। अबे पुलिस स्टेशन में रिपोर्ट नहीं लिखवाएगा तो क्या खाना पकवाएगा? हाँ बोल। साहब चोरी का रिपोर्ट लिखाना है। अबे किस चीज की चोरी? गाय बैल भैंस साइकिल मोटरसाइकिल कहाँ चोरी हुआ है? पैसा टका गहना बीवी, हाँ? किस चीज की चोरी? वोट साहब, हमारा वोट चोरी हुआ है। अरे तुम्हें चढ़ा लियो का बे? वोट भी कहीं चोरी होता है का? होता है साहब, एक नहीं लाखों वोटों का चोरी हो रहा है। मतदाता सूची से नाम काट के फर्जी वोट डाल के वोट चोरी होता है। साहब वोट तो चोरी हुआ है हमारा। आपके वोट की चोरी अधिकार की चोरी, आपकी पहचान की चोरी है। आता हा व्हिडिओ आहे आणि हे सत्यावर आधारित आहे. असं झालेलं आहे, पूर्ण देशभर झालेलं आहे. याचा प्रूफ बँगलोर सेंट्रलच्या एका विधानसभेच्या मतदार यादीचा सगळा खुलासा करून राहुल गांधींनी दिला आहे. परंतु या व्हिडिओवर अंधभक्त काय कमेंट करतात तुम्ही बघा आता. पांडे चेक करना पड़ेगा। तर हे जे आहे याच्यावर कमेंट बघा. हा जो आहे अंधभक्त, प्रतिज्ञापत्र द्यायला सांगा राहुलजींना. म्हणजे जे इलेक्शन कमिशनने मोठं ब्लंडर केलं होतं आणि राहुल गांधींना म्हणलं होतं की हे एक्सपोजर झाल्यानंतर की तुम्ही हे प्रतिज्ञापत्रावर लिहून द्या की अशा लिस्टचा घोळ झालेला आहे. आणि हे ब्लंडर होतं इलेक्शन कमिशनचं. हे नंतर सगळ्या लोकांचं लक्षात आलं. तर हा अंधभक्त आहे मी कशावरून म्हणतो आहे, तर याचा प्रोफाईल बघा, लॉक्ड. म्हणजे हे स्वतःचा प्रोफाईल लॉक ठेवतात आणि राहुल गांधीला सांगतात की तू प्रतिज्ञापत्र लिहून दे. तर हे 40 पैशावाले आहेत किंवा काही BJP RSSशी संबंधित हे अकाउंट्स असतात, त्याचे समर्थक असतात. त्यांच्या इतर पोस्टवरून आपल्याला समजून जातं. तर हे आता पूर्वी हे आई बहिणीवरून शिव्या देणारे जे 40 पैशावाले अकाउंट होते ते हे अकाउंट आहेत. ते आता अशा प्रकारचा धुमाकूळ घालायचा प्रयत्न करतात. परंतु आम्ही लोक आपण सगळे सजग झाल्यामुळे यांचा आता धंदा बंद पडायला आलेला आहे. तर सजग व्हा आणि या लोकांना चांगलं ठेचा, उत्तरं देऊन, एक्सपोज करून, सत्य सांगून या अंधभक्तांना यांचे आता शेवटचे दिवस, शेवटच्या घटका भरत आल्या आहेत.